विचार करा, ज्या भूमीने संपूर्ण जगाला समतेचा आणि शांततेचा मार्ग दाखवणारा बौद्ध धर्म दिला. हा, अगदी. म्हणजे आशिया खंडाच्या कानाकोपऱ्यात जो विचार पसरला, तोच विचार आणि तोच धर्म त्याच्या जन्मभूमीत एका विशिष्ट काळानंतर जवळपास नामशेष कसा झाला. हो. हा, खरंच खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना. म्हणजे हा केवळ एक ऐतिहासिक योगायोग होता, काळाच्या ओघात झालेला एक नैसर्गिक बदल होता, की एका अतिशय सुनियोजित राजकीय आणि सामाजिक डावाचा परिणाम होता? नक्कीच. आणि हा प्रश्न जितका अस्वस्थ करणार आहे ते तितकाच तो भारताचा खरा इतिहास समजून घेण्यासाठी एक कळीचा मुद्दा सुद्धा आहे. अगदी बरोबर. आणि आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण याच प्रश्नाचा वेध घेणार आहोत. हो, पण चर्चेच्या सुरुवातीलाच मला एक गोष्ट अत्यंत स्पष्ट करायची आहे. हा, सांगा ना. आजची ही जी आपली सखोल चर्चा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांती आणि प्रतिक्रांती म्हणजे रेव्होल्यूशन अँड काउंटर रेव्होल्यूशन इन एन्शंट इंडिया या निबंधावर आधारित आहे. अच्छा, म्हणजे त्यांच्या ऐतिहासिक मांडणीवर आपण बोलणार आहोत. हो, अगदी. आणि या चर्चेचा उद्देश कोणत्याही विशिष्ट विचारधारेची बाजू घेणं हा अजिबात नाहीये बरं का. हे खूप महत्वाचे. आपण फक्त तटस्थपणे माहिती देणार आहोत. नक्कीच. डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेल्या ऐतिहासिक सिद्धांतांची अतिशय तटस्थपणे उकल करणे हाच आपला उद्देश आहे. इतिहासाकडे पाहण्याचा हा एक अत्यंत वेगळा दृष्टिकोन आहे. हो. आणि श्रोत्यांना या माहितीच्या आधारावर स्वतःचे निष्कर्ष काढता यावेत यासाठी आपण फक्त त्या सिद्धांताचं एक फ्रेमवर्क समोर ठेवत आहोत. खरंय. कारण कसं आहे ना, जेव्हा आपण इतिहासाची पाने उलटतो तेव्हा सहसा आपल्याला फक्त तारखा, राजांची नावे आणि त्यांनी लढलेल्या युद्धांची माहिती मिळते. हो, हे नेहमीच आहे. पण डॉक्टर आंबेडकरांचा हा सिद्धांत आपल्याला सांगतो की भारताचा इतिहास हा केवळ राजांच्या लढायांचा इतिहास नाहीये. अजिबात नाही. तो दोन अत्यंत प्रभावी शक्तींमधील अखंड चालत आलेला संघर्ष आहे. बरोबर. आणि हा संघर्ष समजून घेण्यापूर्वी मला वाटतं मी एका मूलभूत संकल्पनेची उकल केली पाहिजे. कोणती संकल्पना? ती संकल्पना म्हणजे क्रांती. म्हणजे अनेकदा क्रांती हा शब्द खूप सैलपणे वापरला जातो. हो, अगदीच. इथे मला एक व्यावसायिक जगातलं म्हणजे कॉर्पोरेट जगतातलं उदाहरण द्यावंसं वाटतं. सांगा. समजा एखाद्या मोठ्या कंपनीचा जनरल मॅनेजर बदलला. नवीन मॅनेजर आला. त्याने जुन्याला कामावरून काढलं आणि स्वतःच्या मर्जीतले लोक आणले. अच्छा. पण कंपनीची मूळ कार्यसंस्कृती, कर्मचाऱ्यांचं शोषण करणारी पद्धत आणि अन्यायकारक नियम हे सगळं तसंच राहिलं. तर या नुसत्या खुर्ची बदलण्याला आपण क्रांती म्हणू शकतो का? नाही. हे अतिशय उत्तम उदाहरण दिलं तुम्ही. आणि डॉक्टर आंबेडकरांच्या सिद्धांताच्या चौकटीत या प्रश्नाचं उत्तर नाही असंच येतं. हो ना, तो फक्त एक बदल झाला. एक प्रशासकीय बदल किंवा सत्तेचं हस्तांतरण ठरतं. इतिहासाच्या संदर्भात हे समजून घेताना आपण हे पाहिलं पाहिजे की सत्तेचा नुसता बदल आणि सामाजिक मूल्यांची उलथापालट यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे सत्ता बदलली म्हणजे क्रांती झाली असं नाही. अजिबात नाही. एखाद्या राजवटीला उलथवून तिथे दुसरा राजा बसवणे म्हणजे बंड असू शकतं, रिबेलियन असू शकतं, पण ती क्रांती नसते. मग मला सांगा, नुसती सत्ता उलथवून टाकणे म्हणजे क्रांती नाही, तर मग खऱ्या क्रांतीची व्याख्या काय? डॉक्टर आंबेडकरांच्या मते क्रांती म्हणजे विचारांची मुक्तता आणि सामाजिक संरचनेत झालेला आमूलाग्र बदल. अच्छा. ज्या बदलाचा पाया समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या 3 तत्वांवर उभा असतो तीच खरी क्रांती. म्हणजे जोपर्यंत समाजात माणसाला माणूस म्हणून जगण्याचा समान अधिकार मिळत नाही तोपर्यंत ती क्रांती नाही. अगदी बरोबर. समाजातील तळागाळातील व्यक्तीला विकासाची समान संधी मिळत नाही तोपर्यंत झालेला बदल हा केवळ राजकीय फेरबदल असतो. जेव्हा एखादा नवीन विचार समाजातील खोलवर रुजलेल्या अन्यायाला, विषमतेला आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शोषण व्यवस्थेला थेट आव्हान देतो आणि ती व्यवस्था मोडून काढतो, तेव्हा ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांती ठरते. हा दृष्टिकोन खरोखरच खूप प्रगल्भ आहे. कारण मी विचार करत होते, जर समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हेच खऱ्या क्रांतीचे निकष असतील तर भारतीय इतिहासात अशी कोणती मोठी घटना आहे जी या निकषांवर पूर्णपणे खरी उतरते? डॉक्टर आंबेडकर कोणत्या घटनेला भारताच्या इतिहासातील पहिली आणि सर्वात मोठी क्रांती मानतात? यावर डॉक्टर आंबेडकरांची अत्यंत स्पष्ट मांडणी आहे. त्यांच्या मते भारतीय इतिहासातील ती सर्वात मोठी आणि एकमेव खऱ्या अर्थाची सामाजिक क्रांती म्हणजे गौतम बुद्धांचा उदय आणि बौद्ध धर्माचा प्रसार. अरे वा. आणि हेच ते वळण आहे जिथे भारतीय इतिहासाला एक पूर्णपणे नवीन दिशा मिळाली. नक्कीच.
मी तर बुद्धांच्या शिकवणीचं वर्णन एक इक्वॅलिटी इंजिन म्हणून करेन. इक्वालिटी इंजिन? हो, समतेचं इंजिन. एका अशा इंजिनने तत्कालीन समाजात एक प्रचंड मोठं डिसरप्शन घडवून आणलं. हे अगदी योग्य वर्णन आहे. पण इथे मला हे समजून घ्यायचंय की बुद्धांचा हा विचार केवळ एक आध्यात्मिक मार्ग न राहता ती एक सामाजिक क्रांती कशी बनली. त्यासाठी आपल्याला बुद्धांच्या उदयापूर्वीचा तत्कालीन समाज कसा होता हे समजून घ्यावं लागेल. तो समाज कसा होता? तत्कालीन वैदिक समाजात चातुर्वर्णीय व्यवस्था अत्यंत भक्कम होती. ही व्यवस्था एका अतिशय कठोर उतरंडीवर किंवा म्हणूया हायरार्कीवर आधारित होती. अच्छा, म्हणजे जाती व्यवस्थेवर. हो, जिथे माणसाचं मूल्य, त्याचं काम आणि त्याचे अधिकार हे सर्व तो कोणत्या कुळात किंवा वर्णात जन्माला आला आहे यावर ठरत होते. म्हणजे सगळं जन्मावरूनच ठरायचं. अगदी. या व्यवस्थेत ज्ञानावर, शिक्षणावर आणि धार्मिक विधींवर एका विशिष्ट वर्गाची पूर्ण मक्तेदारी होती. आणि बाकीच्यांचं काय? दुसरीकडे समाजातील एका मोठ्या घटकाला सर्व मानवी अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलं होतं. बापरे, म्हणजे जन्मानेच माणसाचं नशीब सीलबंद केलं जायचं. तिथे गुणवत्ता किंवा टॅलेंटला काहीच किंमत नव्हती तर? काहीच नाही. आणि अशावेळी बुद्धांनी जे विचार मांडले त्यांनी या संपूर्ण व्यवस्थेच्या मुळावरच घाव घातला. कसं काय? बुद्धांनी केवळ काही नवे तत्वज्ञान मांडले नाही, तर त्यांनी या विषमतेच्या व्यवस्थेला संस्थात्मक स्तरावर आव्हान दिले. त्यांनी 2 अत्यंत क्रांतिकारी विचार मांडले. कोणते 2 विचार? पहिला असा की माणूस त्याच्या जन्माने किंवा कुळाने महान ठरत नाही, तर तो त्याच्या कर्माने, त्याच्या गुणवत्तेने किंवा मेरिटने महान ठरतो. हे तर खूपच लॉजिकल आहे. आणि दुसरा विचार म्हणजे कोणताही धर्म, विचार किंवा नियम हा अंधश्रद्धेवर किंवा कोणीतरी श्रेष्ठ व्यक्तीने सांगितला आहे म्हणून न मानता तो तर्काच्या आणि अनुभवाच्या कसोटीवर पारखून घेतला पाहिजे. अरे चा! हे तर आजच्या आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनासारखंच आहे. अगदी तसंच. पण मला सांगा, या विचारांनी तत्कालीन समाजव्यवस्थेत प्रत्यक्ष जमिनीवर काय बदल घडवले? म्हणजे हाऊ डिड इट ॲक्च्युली वर्क? तिथेच सर खरी क्रांती होती. बुद्धांनी शिक्षणाचे आणि ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. हो, सर्वांसाठी. त्यांनी आपला उपदेश संस्कृतसारख्या मोठभर लोकांच्या भाषेत न देता तत्कालीन लोकभाषा असलेल्या पाली भाषेत दिला. अच्छा, म्हणजे सर्वसामान्यांच्या भाषेत. बरोबर. ज्यामुळे ज्ञान थेट तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले. त्यांनी संघ स्थापन केला, ज्यामध्ये कोणत्याही जातीचा किंवा वर्णाचा माणूस प्रवेश करू शकत होता. हे तर त्या काळात खूप मोठं धाडस होतं. आणि विशेष म्हणजे त्यांनी महिलांनाही संघात प्रवेश देऊन तत्कालीन पुरुषसत्ताक व्यवस्थेला एक मोठा धक्का दिला. अरे वा! यामुळे समाजाच्या तळागाळातील लोकांच्या हाती ज्ञानाची सत्ता आली. त्यांना आत्मसन्मान मिळाला. ही केवळ एक धार्मिक चळवळ नव्हती, तर ती एक प्रचंड मोठी सामाजिक आणि आर्थिक उलथापालट होती. खरंय. आणि जर आपण इतिहासाचा पुढचा टप्पा पाहिला तर लक्षात येतं की ही क्रांती केवळ लोकांपुरती मर्यादित राहिली नाही. बरोबर. ती राज्यसत्तेपर्यंत पोहोचली. म्हणजे मौर्य साम्राज्य आणि विशेषतः सम्राट अशोकाचा काळ हा या बौद्ध क्रांतीचा सुवर्ण काळ मानला जातो ना. तुमचं अत्यंत अचूक निरीक्षण आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या मते मौर्य साम्राज्य हा बौद्ध क्रांतीचा सर्वोच्च बिंदू होता. सम्राट अशोकाने समता आणि कल्याणाच्या ह्या विचारांना राज्यव्यवस्थेचा भाग बनवले. त्यांनी रुग्णालये बांधली, रस्ते तयार केले, प्राण्यांच्या हत्येवर बंदी आणली आणि सर्वांना समान वागणूक दिली. अगदी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या नजरेत सर्व नागरिक समान आहेत हे तत्व प्रस्थापित केले. म्हणजे एका अर्थाने हे तेच इक्वालिटी इंजिन होतं जे पूर्ण क्षमतेने काम करत होतं आणि संपूर्ण समाज एका नव्या प्रगतिशील दिशेने वाटचाल करत होता. अगदी बरोबर. पण मग इथेच एक अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतो माझ्या मनात. कोणता? जर हे इक्वालिटी इंजिन एवढ्या वेगात आणि योग्य दिशेने धावत होतं, जर या व्यवस्थेमुळे समाजातील तळागाळातील लोकांना न्याय मिळत होता आणि देश आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगती करत होता, तर मग या इंजिनला अचानक ब्रेक कोणी लावला आणि का लावला? जर सगळं एवढं चांगलं चाललं होतं तर अडचण नेमकी कुठे होती? या प्रश्नाचं उत्तर मानवी स्वभावाच्या आणि सत्तेच्या राजकारणाच्या एका अतिशय क्लिष्ट वास्तवाकडे आपल्याला घेऊन जातं. अच्छा. आणि इथेच डॉक्टर आंबेडकरांच्या सिद्धांतातील दुसरी आणि तितकीच महत्त्वाची संकल्पना समोर येते, ती म्हणजे प्रतिक्रांती, ज्याला आपण काउंटर रेव्होल्यूशन म्हणतो. प्रतिक्रांती? हो. क्रांती जेवढी शक्तिशाली असते ना, तिला मिळणारा विरोधही तितकाच संघटित आणि कडवा असतो. मला थोडं सविस्तर सांगाल का प्रतिक्रांती म्हणजे नेमकं काय अर्थ घ्यायचा? नक्कीच.
जेव्हा समता प्रस्थापित करणारी क्रांती यशस्वी होऊ लागते तेव्हा स्वाभाविकच जुन्या व्यवस्थेचं वर्चस्व मोळीत निघतं. बरोबर आहे. ज्या प्रस्थापित सत्ताधारी वर्गाचे जन्मजात विशेषाधिकार, त्यांची संपत्ती, त्यांचा समाजावरील प्रभाव आणि धार्मिक मक्तेदारी या नव्या समानतेच्या व्यवस्थेमुळे धोक्यात येते, त्यांना आपली सत्ता कायमची गमावण्याची प्रचंड भीती वाटू लागते. म्हणजे भीती हे मूळ कारण असतं. हो, आणि या भीतीतूनच एक प्रतिक्रिया निर्माण होते, एक रिॲक्शन येते. हे लोक या नव्या समतेवर आधारित व्यवस्थेला मोडून काढण्यासाठी आणि जुन्या विषमतेवर आधारित व्यवस्थेला पुन्हा जिवंत करण्यासाठी अत्यंत संघटित प्रयत्न सुरू करतात. अच्छा. ही जी उलटी प्रक्रिया आहे तिला डॉक्टर आंबेडकर प्रतिक्रांती म्हणतात. म्हणजे मला इथे मगाशच्या मॅनेजरच्या उदाहरणावरून एक नवीन अॅनालॉजी सुचते. बरं सांगा. म्हणजे हे असं आहे की एखादा अतिशय जुनं आणि त्रुटी असलेलं लिगसी सॉफ्टवेअर आहे ज्यावर फक्त काही ठराविक इंजिनियर्सचीच मक्तेदारी आहे. बरोबर. मग अचानक कोणीतरी एक अतिशय उत्तम आणि ओपन सोर्स सिस्टीम आणतं जिथे सर्वांना कोडिंग करता येतं, सगळे त्यात योगदान देऊ शकतात. अगदी योग्य. मग ते जुने डेव्हलपर्स ज्यांची मक्तेदारी आता मोडीत निघालीये ते नवीन गोष्टी शिकण्याऐवजी ती नवीन ओपन सोर्स सिस्टीमच क्रॅश करण्यासाठी व्हायरस सोडायला लागतात. अरे वा. कारण त्यांना पुन्हा ती जुनी त्यांच्या फायद्याची बंदिस्त सिस्टीम हवी असते. ही उपमा ऐतिहासिक वास्तवाशी अतिशय मिळती-जुळती आहे. हो ना. तत्कालीन पुरोहित आणि सत्ताधारी वर्गाला बौद्ध क्रांतीमुळे आपले समाजातील सर्वोच्च स्थान आणि अधिकार गमवावे लागले होते. त्यांचं नुकसान होत होतं. सम्राट अशोकाने जेव्हा धार्मिक विधी आणि यज्ञयागांवर बंदी आणली तेव्हा या वर्गाचा मोठा आर्थिक स्रोतही बंद झाला. अच्छा. त्यामुळे या क्रांतीला उलथवून टाकणे ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई बनली. आणि डॉक्टर आंबेडकरांच्या मते या प्रतिक्रांतीची सर्वात निर्णायक घटना घडली ती मौर्य साम्राज्याच्या शेवटी. ती घटना नेमकी कोणती होती? मौर्य वंशाचा शेवटचा सम्राट बृहद्रथ याच्या हत्येची घटना. हत्येची? हो. बृहद्रथाचा सेनापती असलेला पुष्यमित्र शुंग याने जो स्वतः एका विशिष्ट वर्गातून येत होता त्याने भर दरबारात आपल्याच सम्राटाची हत्या केली आणि सत्ता हस्तगत केली. बापरे, भर दरबारात? हो. डॉक्टर आंबेडकरांच्या ऐतिहासिक विश्लेषणानुसार ही केवळ एका राजाची हत्या किंवा केवळ एक राजकीय बंडन होते. हा बौद्ध क्रांतीविरुद्ध उभारलेला एक अत्यंत हिंसक आणि सुनियोजित उठाव होता. अच्छा. इथूनच खऱ्या अर्थाने प्रतिक्रांतीला सुरुवात झाली. मला इथे थोडंसं एक क्रॉस प्रश्न विचारायचा आहे. हो, नक्की विचारा. समजा पुष्यमित्र शुंगाने राजाची हत्या केली आणि तो सत्तेवर बसला, पण फक्त एका राजाला मारून लगेच पूर्ण समाज कसा बदलेल? म्हणजे शेकडो वर्ष चालत आलेली बौद्ध धर्माची समानतेची मूल्य एका रात्रीत तर नाहीशी होणार नाहीत. मग ही प्रतिक्रांती यशस्वी कशी झाली? अतिशय अचूक प्रश्न विचारलात तुम्ही. कोणतीही प्रतिक्रांती फक्त तलवारीच्या जोरावर दीर्घकाळ टिकू शकत नाही. बरोबर ना? तिला संस्थात्मक आणि कायदेशीर स्वरूप द्यावा लागते. नुसती सत्ता हाती घेऊन भागणार नव्हते तर समाजाच्या त्या ऑपरेटिंग सिस्टीमचा मूळ कोड बदलावा लागणार होता. म्हणजे परत सॉफ्टवेअर बदलावा लागणार होतं. अगदी. आणि डॉक्टर आंबेडकरांच्या मते हीच ती वेळ होती जेव्हा विषमतेला आणि जुन्या चातुर्वर्णीय व्यवस्थेला नव्याने आणि अधिक कठोरपणे कायदेशीर मान्यता देण्याचं काम सुरू झाले. अच्छा. याच प्रतिक्रांतीच्या काळात मनुस्मृतीसारख्या ग्रंथांना महत्त्व प्राप्त झाले असे डॉक्टर आंबेडकर मानतात. म्हणजे प्रतिक्रांतीला केवळ राजकीय नाही तर सामाजिक आणि कायदेशीर स्वरूप दिलं गेलं. अगदी तसंच. मनुस्मृतीने समाजाची पुन्हा एकदा अत्यंत कठोर विभागणी केली. प्रत्येक वर्णाचे अधिकार, त्यांची कामे आणि शिक्षा निश्चित केल्या. बापरे. शूद्र आणि महिलांना पुन्हा एकदा शिक्षण आणि संपत्तीच्या अधिकारापासून वंचित केले गेले. तर्काची आणि बुद्धिप्रामाण्यवादाची जागा पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि कर्मकांडांनी घेतली. म्हणजे सगळं परत मागे गेलं? हो. एका अर्थाने बुद्धांनी जे इक्वॉलिटी इंजिन सुरू केलं होतं ते केवळ थांबवलंच नाही तर ते पूर्णपणे उद्ध्वस्त करून समाजाला पुन्हा हजारो वर्ष मागे नेण्यात आलं. खरंच अंगावर काटा येतो हे ऐकून. डॉक्टर आंबेडकरांचा हाच मुख्य थिसिस आहे. भारताचा इतिहास हा केवळ राजांच्या लढायांचा नाही तर तो क्रांती आणि प्रतिक्रांती यांच्यातील निरंतर संघर्षाचा इतिहास आहे. बापरे, हे सगळं ऐकताना ना एक वेगळीच जाणीव होतीये मला. आपण नेहमी इतिहासाकडे तुकडा तुकड्यात पाहतो, पण हा तर एक सलग चालणारा प्रवाह आहे. अगदी बरोबर. पण मग मला सांगा, या सगळ्याचा आजच्या जगाशी काय संबंध?
कारण आपण जे काही बोलत आहोत ते शेकडो किंवा हजारो वर्षांपूर्वीच्या घटनांबद्दल आहे. हे सगळं आजच्या काळात रिलेव्हंट आहे का? हाच तर या चर्चेचा सर्वात महत्वाचा भाग आहे. डॉक्टर आंबेडकरांनी हा सिद्धांत मांडताना केवळ भूतकाळाचं उत्खनन केले नाही, तर त्यांनी वर्तमानाचे आणि भविष्याचे अचूक निदान केले आहे. अच्छा. हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा संघर्ष केवळ जुन्या ऐतिहासिक ग्रंथांपुरता मर्यादित नाहीये. आजच्या जगातही त्याचे पडसाद आपल्याला स्पष्टपणे उमटताना दिसतात. हां, म्हणजे जेव्हा जेव्हा समाजातील कोणत्याही वंचित घटकाला, मग त्या महिला असोत, अल्पसंख्याक असोत किंवा शोषित वर्ग असोत, त्यांना त्यांचे न्याय अधिकार मिळावे, त्यांना समानतेची वागणूक मिळावी म्हणून एखादा आवाज उठवला जातो, चळवळ उभी राहते, तेव्हा ती आजच्या काळातील क्रांती असते असं म्हणायचंय का? अगदी बरोबर. प्रगतिशील बदल घडवून आणण्याचा कोणताही प्रयत्न हा क्रांतीचाच एक अंश असतो. आणि जेव्हा कोणत्याही मार्गाने, मग ते राजकीय मार्ग असोत, सामाजिक बहिष्कार असोत किंवा द्वेषाचं राजकारण असो, जेव्हा तो प्रगतीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो, समानतेच्या मार्गात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जातात, जुन्याच परंपरेचे घोडवे गाऊन विषमतेला न्याय्य ठरवण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा ती आजची प्रतिक्रांती असते. नक्कीच. म्हणजे हा लढा थांबलेला नाहीये, तो आजही चालूच आहे. म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांचे हे क्रांती आणि प्रतिक्रांतीचे विचार आपल्याला एक अतिशय भक्कम फ्रेमवर्क देतात. या फ्रेमवर्कच्या माध्यमातून आपण आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घटनांचे अधिक अचूक विश्लेषण करू शकतो. खरंय. आज जगात जे काही संघर्ष आपण पाहतो आहोत ते केवळ राजकीय पक्षांमधील संघर्ष नाहीत, तर ते प्रगतशील मूल्य आणि प्रतिगामी मूल्य यांच्यातील संघर्ष आहेत. अगदी बरोबर. एकीकडे असा विचार आहे जो सर्वांना सोबत घेऊन समानतेच्या आधारावर पुढे जाऊ इच्छितो, तर दुसरीकडे असा विचार आहे ज्याला समाजावर आपले वर्चस्व, आपले जन्मजात विशेषाधिकार कायम ठेवायचे आहेत. खरंच. हा दृष्टिकोन आपल्याला केवळ घटनांकडे न पाहता त्या घटनांच्या मागच्या प्रवृत्तींकडे आणि मूळ हेतूंकडे पाहायला शिकवतो. आणि म्हणूनच या संपूर्ण ऐतिहासिक विश्लेषणाचा सारांश काढताना मला एका वाक्यात सांगावंसं वाटतं. काय? डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला केवळ वाचण्यासाठी इतिहास दिला नाही, तर त्यांनी आपल्याला एक अतिशय पारदर्शक आरसा दिला आहे. हा आरसा आपल्याला आपल्या समाजाचं खरं प्रतिबिंब दाखवतो. क्या बात आहे. एक असा आरसा ज्यातून आपण आपला भूतकाळ तर समजून घेऊ शकतोच, पण आपल्या वर्तमानातील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरेही शोधू शकतो. पण ह्या चर्चेच्या शेवटी डॉक्टर आंबेडकरांच्या या सिद्धांताच्या आधारे एका पूर्णपणे नवीन आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाचा विचार करणं आवश्यक आहे. तो प्रश्न कोणता? जर भारताचा आणि एकूणच मानवी समाजाचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या या अखंड फेऱ्यात असाच अडकलेला असेल, जर प्रत्येक प्रगतीच्या पावलानंतर समाजाला पुन्हा एक पाऊल मागे खेचणारी शक्ती तितक्याच ताकदीने उभी राहत असेल, तर आजच्या या आधुनिक जगात हे चक्र यापुढेही असंच काम करेल का? आज आपल्याकडे लोकशाही आहे, माहितीचा स्फोट घडवून आणणारे इंटरनेट आहे, बरोबर, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनीच दिलेले एक भक्कम संविधान आहे जे समानतेची हमी देतं. खरे? तर मग या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि संविधानाच्या क्रांतीमुळे आपण पहिल्यांदाच इतिहासाचे हे दुष्टचक्र कायमचे खंडित करण्याच्या उंबरठ्यावर उभे आहोत का, की ही प्रतिक्रांती नवीन रूप धारण करून पुन्हा एकदा उभी राहील? बापरे, हा खरोखरच अंगावर काटा आणणारा विचार आहे. समता ही केवळ एखादी तात्पुरती ऐतिहासिक क्रांती न राहता ती आपल्या मानवी समाजाचा कायमस्वरूपी स्वभाव कशी बनेल, हाच खरा आपल्या पुढचा मोठा संघर्ष आहे. आणि यासाठी प्रत्येक जागरूक नागरिकाने डोळसपणे या प्रक्रियेकडे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच या सखोल विश्लेषणाच्या शेवटी श्रोत्यांनी त्या आरशात पाहून स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. अगदी. इतिहासाच्या या मोठ्या पानांवर, या निरंतर चालणाऱ्या संघर्षात आपण नेमक्या कोणत्या बाजूला उभे आहोत? आपण आपल्या विचारांनी आणि कृतीने प्रगती आणि समतेचे चक्र पुढे नेणारे आहोत, की तो बदल थांबवणारे आहोत? आपण त्या इक्वालिटी इंजिनचे इंधन बनणार आहोत, की त्याला लावला जाणाऱ्या ब्रेक? क्रांती की प्रतिक्रांती? यावर नक्की विचार करा.